कधी येशील तू? कधी येशील ते सांग ना. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. बाप्पा 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 आला. बाप्पा 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 आला रे. बाप्पा बाप्पा आला. बाप्पा बाप्पा आला. बाप्पा आला. मॅडम आपण बाप्पा बाप्पा ती येणार. बाप्पा बाप्पा ती येणार. बाप्पा आला. बाप्पा बाप्पा ए बाप्पा बाप्पा आला. हो मॅडम. हो बाप्पा हो. बाप्पा आला. ती येणार. बाप्पा आला. ती येणार. बाप्पा बाप्पा बाप्पा. मॅडम आता बाप्पा बसलेत ना, आता आपल्याला त्यांची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, हो की नाही? तोपर्यंत आपण जरा आतमध्ये जाऊन आराम करू. बाप्पा आला. ती येणार. तुम्ही समय राहा, मी आलोच जाऊ. मी फोन करून आले. हा काय या म्हातारीला ना दादाने डोक्यावर बसून ठेवलंय काय माहिती. अहो काय तुम्ही सणासुदीच्या दिवशी जरा नीट बोला ना. चला जरा मला गणपतीच्या तयारीसाठी मदत करा. चला. नाही नाही, माझे कॉन कॉल चालू आहेत, माझ्या मीटिंग चालू आहेत, मी येतो. नाही हो कर. गौरीची पण कधीची वाट बघते, अजून कशी नाही आले. झालं का गौरी? भैया अगं किती छान मोदक केले तू. हो दादाचा मूड एकदम बदलून जाईल बघून. आमची आई करायची ना मोदक तसेच वाटतात एकदम. आय होप चव पण चांगली आली असेल. कोर्स आली असेल. तुझ्या हाताला चव आहेच छान. बरं नैवेद्याचं मी बघते. झालं ना सगळं करून? भजी वगैरे? हो सगळं रेडी आहे. भाजी पोळी वरण भात तिकडे चटणी पापड तेही ठेवले. अय्या गौरी अगं किती पटापटा केलं सगळं. बरं ऐक ना, नैवेद्याचं ताट वाढता येतं ना तुला? म्हणजे माझं ना खूप कन्फ्युजन होतं. डाव्या बाजूला काय वाढायचं, उजव्या बाजूला काय वाढायचं. ताई तुम्ही काही काळजी करू नका. अहो सगळं रेडी आहे, फक्त वरण वाढायचं बाकी येतात. वा छान छान. बरं ताई सगळी कामं झाली असतील तर मी निघालं तर चालेल का? अगं पण थांब ना, तो आरती करून जा ना. आणि तो बनवलेला बाप्पा आमच्या घरामध्ये कसा बसलाय ते बघून तरी जा. हा अरे बापरे. नाही म्हणजे बाप्पाचं दर्शन घ्यायला मला आवडेल, पण त्यासाठी परत अभिमन्यू सरांच्या समोर जायचं. नाही नाही नको नको, परत ते चिडचिड करते. थांबतेस ना? नाही ताई नको. म्हणजे तुमच्या घरातले सगळेजण आहेत तर मग मी निघते ना. मी कशाला? असं काय गौरी, आमच्या मनात सुद्धा नाही तसं काही. आणि तू दादाची विद्यार्थिनी आहेस ना, म्हणजे आमच्या घरच्यासारखीच आहेस. नाही नाही थांबावंच लागेल तुला. बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. चालेल. मी हे मोदकाचं ताट घेऊन जाते, तू नैवेद्याचं घेऊन ये. आपली आई करायची एकदम तसेच वाटतात ना मोदक. उकडीचा मोदक मला खूप आवडतो. मला 7 जन्मात असे मोदक बनवायला जमणार नाही. दादा आईसारखे झालेत ना. हा हे घ्या. तू इथे काय करतेस? अरे मीच तिला बोलवलं होतं मदतीसाठी.
काहीही झालं तरी मॅडमनी हिला बघता कामा नये. झाली मदत करू? झाली? चला निघा. ते सर मी ठेव इथं. चला सर. आओ सर. आली आली तू आली तू आली बाबाला. हो 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 हो. मी इथेच आहे. हा मॅडम तुम्ही शांत व्हा या इकडे या. आली ही आली इकडे बाप्पाला ना नमस्कार करा. नमस्कार. शांत. हो हो छान दिसतोय ना बाप्पा. आता आपण आरती करूयात. हा चल या पकडा. तुम्ही पकडा. हा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मॅडम आपण आज या. हो आभा. अगं गौरीताई तू इथे. अगं हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू इकडे काय करतेस? अगं हे माझंच घर आहे. ही माझी मम्मा आहे. अय्या तुम्ही ओळखता एकमेकींना? अगं आबा हीच येते माझ्या मदतीसाठी. गौरी तू कशी काय ओळखतेस तिला? अहो ताई ते मी सांगते मम्मा. ऍक्च्युली त्याचं काय झालं ना त्या दिवशी. हो मॅडम मीच तुला पिक्चरला घेऊन जातो. एक मिनिट. हात सोड तिचा.
आभा, एवढी भयंकर गोष्ट घडली तुझ्या आयुष्यात आणि तू आत्ता सांगतेस हे? थांब दादा 1 मिनिट. आबा, हे साधारण कधी घडलं? सकाळी 8:30 वाजता. म्हणजे ते सिनेमाचं तिकीट तुझंच होतं ना? खोटं बोललीस ना माझ्याशी? आता का मान खाली घालून उभी आहेस तू? किती वेळा सांगितलं मी तुला, जरा भान ठेवत जा. वाटेल तसं हसायचं, मोठमोठ्यांदा बोलायचं, मित्रमैत्रिणींना टाळ्या द्यायच्या. खरंच आजकालच्या मुलींना आपण मुलगी आहोत हेच विसरून गेल्यात. मम्मा, तू सांगत असतेस हे मला नेहमी, पण मीच कधी लक्ष नाही दिलं तुझ्या बोलण्याकडे. लक्ष नाही दिलं. कपड्यांचंही तसंच. तू मोठी माणसं, जबाबदार माणसं बरोबर असताना घाल ना काय कपडे घालायचे ते, पण एकटं कुठे जाताना, कॉलेजला जाताना जरा मनाला मुरड घाल. आम्ही जेव्हा वयात आलो ना तेव्हा आम्हाला कुणीही सांगितलं नाही कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. आपल्याकडे कुणीही वाकड्या नजरेने बघता कामा नये, याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. हे कुणीही सांगितलं नाही आम्हाला. आबा, ताई सॉरी, पण असं का? नाही म्हणजे तिने तिच्या भावना, तिचा आनंद मनमोकळेपणाने व्यक्तही नाही करायचा का? म्हणजे तिने स्वतःच्याच आवडीनिवडींना मुरड का घालायची? स्वतःचं अस्तित्व का विझवून टाकायचं कारण ती मुलगी आहे म्हणून? पण ताई असं नसायला पाहिजे ना. म्हणजे मुलांनी चौकात उभं राहून जोरजोरात टाळ्या वाजवलेल्या, शिट्ट्या मारलेल्या, जोरजोरात हसलेलं चालतं का? कारण ती मुलं आहे. आणि एखादा जोक झाला तर मुलींनी तोंडावर हात ठेवून हसायचं, हळू आवाजात बोलायचं किंवा हसायचंच नाही. असं का? हो, कारण समाज आपल्याकडे वाकड्या नजरेनेच बघत असतो. पण मग ह्या सगळ्याचा दोष आपण त्या मुलींवर टाकायचा का? म्हणजे त्या मोठमोठ्याने हसल्या म्हणून हे झालं, किंवा त्यांनी फॅशनेबल कपडे घातले होते म्हणून हे झालं, किंवा त्या सुंदर दिसत होत्या म्हणून हे झालं. म्हणजे काय, मुलांना स्कोपच मिळाला असं का? ताई, आमचे सर म्हणतात मुलांच्या चुकीची शिक्षा मुलींना नाही द्यायला पाहिजे. चुकीची आहे ही गोष्ट. समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य करायला मुलांना शिकवायला पाहिजे, आणि तेही लहानपणापासूनच शिकवायला पाहिजे. कारण तसं जर झालं ना तरच मुलींच्या सेफ्टीचा प्रश्न उद्भवणार नाही. मुलींना डोक्यापासून पायापर्यंत कपड्यात गुंडाळण्यापेक्षा, त्यांचा आवाज दाबण्यापेक्षा, मुलांचे जे काही विचार आहेत आणि त्यावर जी काही झापडं लागली आहेत ना ती काढून टाकायला पाहिजे. तर मुली मोकळेपणाने बाहेर वावरू शकतात. सर, बरोबर बोलतेय ना मी? आणि आता असं आई वडिलांशी खोटं बोलून, लेक्चर बुडवून पिक्चर बघायला जाणं चुकीचंच आहे अगं. नाही म्हणजे मला मान्य आहे की आपल्याला भीती वाटत असते म्हणून खूप गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवतो, आपल्या आई वडिलांपासून लपवून ठेवतो. अर्थात हे सगळं तुला मी जितकं सांगतेय तितकंच मलाही लागू होतंय. कारण मी सुद्धा
माझ्या आई बाबांना टेन्शन येऊ नये म्हणून त्यांच्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवते, त्यांच्या समोर आणतच नाही. पण हे सगळं चुकीचं आहे ग. थँक्यू गौरीताई, तू किती छान समजावून सांगितलंस. मामा आय एम सॉरी, मी परत असं नाही करणार. आणि मामा, आजपासून तुझ्यापासून काही लपवणार नाही, आय प्रॉमिस. आणि आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे मुलांनी मला छेडल्याबद्दल स्वतःला रिस्पॉन्सिबल नाही मानणार. वाह, क्या बात है. याला म्हणतात परफेक्ट कम्युनिकेशन. वाह, काय अभि. तुमचं सगळं झालं असेल तर नाही म्हणजे निदान या पिढीला या पिढीचं तरी सगळं कळतंय, तेवढंच मला म्हणायचं होतं. ठीक आहे, सोडा आता सगळं. तुम्ही बसा सगळ्यांनी, मी प्रसाद घेऊन येते सगळ्यांसाठी. हा, काय प्रॉब्लेम आहे यांचा, आत का जात नाहीये ते. बाप्पा, एरवी तर तू सतत सगळ्यांना काही ना काहीतरी देत असतोस, पण आज ना मला काहीतरी हवंय तुझ्याकडनं. अभिमन्यू सरांचा राग प्लीज घेऊन टाक. आत्ता पण बघ कसे मारक्या म्हशी, नाही म्हशीसारखे नाही, रेड्यासारखे बघतायत माझ्याकडे. गेली खरे ते आहेत अजून इथेच. चल मी येते हा. आय होप मोदक चांगले झाले असतील. खरं तर मला आईबाबांसाठी न्यायचे होते, पण आता जाऊ देत, हे सर इथेच उभे आहेत ना. निघते मी, बाय. अर्पिता ताई येते हा मी. गौरी थांब. गौरी तू आबासाठी जे काही. गौरीताई, ही घे तुझी बॅग आणि हा शिरा आईने दिलाय. तुझ्या आई बाबांना नको का प्रसाद त्यांच्या मुलीने केलेला? अच्छा, थँक्यू. येते मी, बाय बाय. बाय. हॅलो, हा बाबा निघतच होते. नाही नाही, तुम्ही जेवायला थांबू नका, तुम्ही जेवण करून घ्या. हो हो. खरं तर तुला थँक्यू म्हणून मला हा विषय संपवायचा होता गौरी. गोष्ट तशीच राहील. तुझं माझ्या या घरामध्ये, माझ्या माणसांमध्ये गुंतण मला नको आहे. आणि जितकं मी तुला दूर करायचा प्रयत्न करतोय, तितकीच तू या घरामध्ये, या माझ्या माणसांमध्ये जास्तीत जास्त गुंतत चाललीस. या घरापासनं, मॅडमपासनं, माझ्यापासनं मला तो दूर राहिलेली हवीस.